आरसीसीच्या मोटेगावकरचा नीट पेपर फुटीनंतरचा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतानाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय। यापूर्वी पेपर फुटीच्या विरोधामध्ये कोर्टात याचिका दाखल करणारा मोटेगावकर आता आरोपांच्या भोवऱ्यात। मोटेगावकरांना सीबीआयच्या अटकेनंतर त्यांच्या विद्यार्थ्यांचं काय होणार? आरसीसीचा विस्तार लातूरसह राज्यभरातल्या 8 शहरांमध्ये आहे। आरसीसीच्या सर्व शाखांमध्ये 30 ते 40 हजार विद्यार्थी आहेत आणि एका विद्यार्थ्याकडून वर्षाला 60,000 रुपयांचं शुल्क। नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणामधील आरोपी मनीषा मांढरेच्या तपासामध्ये तांत्रिक अडचणी। सूत्रांची माहिती, मनीषा मांढरेनं प्रश्न फोडत असताना खबरदारी घेतली। 25 वर्षांपेक्षा अधिक काळ एकच विषय शिकवल्यामुळे मनीषा मांढरे प्रश्न लक्षात ठेवायची। मांढरेला सगळे प्रश्न तोंडपाठ आहेत। तपास यंत्रणा लिखित आणि डिजिटल साहित्याच्या मागावरती असल्याची सूत्रांची माहिती। नीटच्या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकरनं त्याच्या साथीदारांच्या मदतीनं अत्यंत सुनियोजित असा कट रचल्याची माहिती आहे। मोटेगावकरने पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरेची एनटीए पॅनलवरती वर्णी लावल्याची माहिती देखील समोर आली आहे। मोटेगावकरनं आर्थिक ताकदीच्या बळावरती नेटवर्क उभारल्याचा सीबीआयला संशय। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचा नीटच्या घोटाळ्यावरती प्रहार। गरज पडली तर कायदे देखील बदलले पाहिजेत, मुनगंटीवार यांची मागणी। जो विद्यार्थी कधी कधी त्याची आई आपलं मंगळसूत्र गहाण ठेवते आणि माझा मुलगा मोठा व्हावा, त्याचं भविष्य घडावं यासाठी पैसे खर्च करते आणि नीट मध्ये काही मुठभर लोकांनी अशा पद्धतीने धंदे केले तर सारा व्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल। आता नीट ज्याचं नाव आहे त्याची परीक्षा नीट झालीच पाहिजे आणि हे नीट परीक्षा न होण्यामागे जे नीटमध्ये काम करता त्यांना नीटच केलं पाहिजे। आवश्यकता असेल तर कायदे बदलले पाहिजे। नीटच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टात काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा आणि प्रिया शर्मा यांची याचिका। एनटीएला हटवून पर्यायी यंत्रणेच्या माध्यमातून परीक्षा घेण्याची मागणी। रद्द झालेली परीक्षा दिलेल्या मुलांना नुकसान भरपाई देण्याची विनंती। नीटच्या पेपर फुटीची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करावी असा याचिकेमध्ये उल्लेख आहे। धाराशिवच्या कळंब तालुक्यामधील निलेश सुरवसेचं डॉक्टर होण्याचं स्वप्न। पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवरती पाणी। गेल्या 3 वर्षांपासून डॉक्टर होण्यासाठी तो प्रयत्न करतोय। नीट पेपर फुटीमुळे निलेश आणि त्याचे कुटुंबीय मात्र चिंतेत आहेत। कोल्हापूरमधल्या आरसीसी क्लासेसच्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन। आरसीसी क्लासच्या बोर्डाला त्यांनी काळं फासलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरसीसी क्लासेसला पोलिसांचं संरक्षण। काल काही विद्यार्थी संघटनांनी क्लासेसच्या बोर्डाला काळं फासलं आणि यानंतर आज पोलीस संरक्षण। पुण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं नीट पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन। एनटीएच्या भ्रष्टाचाराची तिरडी यात्रा काढून त्यांनी निषेध व्यक्त केला। अकोल्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आरसीसीच्या बॅनरवरती आणि इमारतीवरती शेण फेकलेलं आहे आणि आपला रोष व्यक्त केलाय। आरसीसीच्या मोटेगावकरला पेपर फुटी प्रकरणामध्ये अटक झाल्याच्या नंतर आरसीसी कोचिंग क्लासेसच्या विरोधात देशभरातून संताप। वसईमधील भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यचा बलात्कार प्रकरणामध्ये जामीन अर्ज फेटाळला। फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या विवाहित महिलेशी धार्मिक प्रभावाचा गैरवापर करून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा, अश्लील व्हिडिओ पाठवून धमकावल्याचा तसंच मॉर्फ केलेले नग्न फोटो सोशल मीडियावरती प्रसारित केल्याचा देखील आरोप आहे। डिझाईन बॉक्सच्या नंतर राष्ट्रवादी आता लवकरच नव्या सल्लागारांची नेमणूक करणार आहे। सोमवारी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची प्रशांत किशोर यांच्यासोबत बैठक आहे। 2 दिवसांमध्ये प्रशांत किशोर यांची कंपनी कायदेशीर बाबी पूर्ण करेल। 1 जूनपासून प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार असण्याची शक्यता आहे। शरद पवार यांनी उद्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। पक्षाची पुढची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक होणार आहे। तटकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीमधल्या घडामोडींना वेग आला। संघटना बांधणीच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांवरती निवडणूक। 16 जागांपैकी राष्ट्रवादी 2 जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे। राजीव साबळे यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। रायगड, रत्नागिरी आणि पुण्याची जागा लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इच्छुक आहे।
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पुण्याच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच आहे. निवडणूक लढल्यास माजी आमदार सुनील टिंगरे, विक्रम काकडे, माजी आमदार रमेश अप्पा थोरात, माजी आमदार विलास लांडे, नाना काटे हे देखील इच्छुक आहेत. राजीव साबळे, अजित यशवंतराव, रमेश अप्पा थोरात हे सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे 348 सदस्य आहेत, भाजपचे 319 सदस्य आहे, शिंदे सेनेचे 68 सदस्य आहेत. त्यामुळं ती जागा आतापर्यंत मागील काळामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळालेली होती आणि आता सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावी. आणि विलास लांडेंचं काम पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वांना माहिती आहे. त्यामुळे विलास लांडेसारखा जर व्यक्ती त्या ठिकाणी या स्थानिक स्वराज्य संस्थेत उमेदवारी दिली तर निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो. राजकारणामध्ये मंत्रिपद म्हणजे अंतिम ध्येय नाही. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. जनतेची सेवा करणं हे मंत्रिपदापेक्षा देखील मोठं आहे. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. जनतेसाठी आवाज उठवणं हेच पहिलं कर्तव्य असल्याचं देखील विधान. राजकारणात काय चाललं आहे याच्यावर भाष्य न करणंच हे मला वाटतं की राजकारणामधला उत्तम गुण आहे. अशी आज अवस्था आहे. पण कोण कोणाला भेटतं यावर आता चर्चा करणं हे सर्व दूर बंद होणं हेच मला वाटतं की जनहिताचं होईल. मी सांगितलं जय भवानी जय शिवाजी हा आमच्यासाठी असणारा सर्वात मोठा मंत्र आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच आहे. शिवसेना राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीवरून सध्या चढाओढ सुरू आहे. शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे हे मुलगा अनिकेत तटकरे याचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी आग्रही. अमरावती विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावरती शिवसेनेचा दावा. अकोल्यामधील शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बजोरिया यांची अमरावतीमध्ये चाचपणी. मुलगा विप्लव बजोरिया याच्यासाठी परभणी हिंगोली मतदारसंघाची पक्षाकडे मागणी. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही इच्छा व्यक्त केली आहे. देशामधलं सध्याचं संकट बघता निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बावनकुळे हे पुढाकार घेणार असल्याचं वक्तव्य. विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा ही बिनविरोध व्हावी याकरता मी सर्वच पक्षाच्या नेत्यांशी बोलणार आहे. पेट्रोल डिझेलची टंचाई आहे किंवा थोडी आपत्ती आहे याचा विचार करून मला वाटतं ही निवडणूक अनौपचारिक अशी विनंती मी सर्वांना करणार आहे. अनेक ठिकाणी या भूमिकेला सर्वच पक्ष साथ देतील. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता येत्या सोमवारपासून लागू होणार असल्यामुळे शेतकरी कर्जमाफीला ब्रेक लागणार का असा सवाल आहे. मतदान झाल्यास 25 जूनपर्यंत आचारसंहिता राहील. 30 जूनपूर्वी कर्जमाफी देण्याचं सरकारनं आश्वासन दिलंय. सहकार मंत्रालयाकडून कर्जमाफीचा प्रस्ताव देखील तयार आहे. शेतकरी कर्जमाफीला तांत्रिकदृष्ट्या अडचण येणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया. आचारसंहितेचं कारण करून टाळाटाळ जर केली तर आम्ही गप्प बसणार नाही असाही राजू शेट्टी यांचा इशारा. निर्णय गेल्या आर्थिक वर्षामध्ये झालेला आहे आणि या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद सुद्धा केलेली आहे, तशी घोषणा केलेली आहे. आणि त्यामुळं जर आचारसंहितेचं कारण सांगून सरकार 30 जूनची तारीख पुढे ढकलू पाहत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढं सरकारनं ध्यानात ठेवावं. नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या संदर्भातली याचिका ही सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. विमानतळाच्या नावामध्ये लोकांच्या हक्कांचा काय संबंध असा सवालही कोर्टानं विचारला. याचिकाकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे जावं अशी माहिती कोर्टानं दिली आहे. लोकनेते दिवा पाटील यांचं नाव नवी मुंबईच्या विमानतळाला द्यावं अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधनाच्या बचतीचं आवाहन केल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून ईव्ही कारचा वापर सुरू आहे. सुनेत्रा पवार यांनी ईव्ही गाडीनं प्रवास केलाय. भाजपचे युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी बार्शी ते सोलापूर एसटी बसनं प्रवास केला. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिलाय. उल्हासनगरमध्ये महासभेच्या वादावरून भाजप शिवसेना आमने सामने. नवीन शिवसैनिकांमुळे युती धोक्यात असल्याचा भाजपचा आरोप आहे.
तर भाजपचे कार्यकर्ते तरी कुठे अटल अडवाणींच्या काळामधले आहेत, शिवसेनेची टीका. सोलापुरातल्या अकलूजमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांचा शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये माळशिरसमधल्या शेतकऱ्यांसोबत संवाद. देवाभाऊंच्या पुढे काहीही चालत नाही, पण जमिनींसाठी मार्ग काढा, शेतकऱ्यांची रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडे मागणी. आमची प्रमुख मागणी, आम्ही पाणी घेतल्याशिवाय इथनं उठणार नाही आणि नाही यांनी पाणी दिलं तर आत्महत्या करणार आहे. बघा दावं इथं तयार आहे, वर दावं लावून ठेवलंय, कारण त्याशिवाय पर्यायच नाही. लोक अक्षरशः उभे, द्राक्षी जळून चालले, केळी जळून चालले, डाळिंब जळून चालले, चारा जनावरांचा जळून चाललाय, प्यायला पाणी नाही. विदर्भामध्ये उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. दुपारच्या वेळेला बाहेर पडू नका, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. आजही विदर्भामधलं तापमान 45 अंशांच्या पार गेलंय. मुंबईचं कमाल तापमान 38 ते 36 अंशांवरून आता 32 अंशांपर्यंत येण्याची शक्यता आहे. मुंबईची आर्द्रता देखील कमी होणार असल्यामुळे उकाडा मात्र काहीसा वाढू शकतो. मान्सून अंदमानामध्ये दाखल झालाय. 26 मेच्या आसपास केरळमध्ये दाखल होईल. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. शहापूर आणि कसारा परिसरामध्ये भीषण पाण्याची टंचाई. शहापूरमध्ये शेकडो गाव पाड्यांमध्ये 38 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा. जलजीवन मिशनसारख्या योजना कागदावर. गावांमध्ये नळांना पाणी नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 दिवस पाऊस कोसळणार असल्याची हवामान विभागाची माहिती. जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. कणकवलीमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसते आहेत. पाऊस पडल्यामुळे वातावरणामध्ये गारवा. शेती पूर्वीच्या कामांना वेग आलाय. नागपूरमध्ये विविध मागण्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन. मागण्या मान्य करा, नाहीतर विद्यापीठच ठप्प करू, असा कर्मचाऱ्यांनी इशारा दिला. 5 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. भंडाऱ्याच्या तुमसर बाजार समितीमध्ये हमालांचं 4थ्या दिवशी आंदोलन. व्यापाऱ्यांकडून परस्पर धान्य विक्रीचा हमाल संघटनेचा आरोप, तर बाजार समितीनं आरोप फेटाळले. आंदोलनामुळे बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या धान्याची मोजणी पूर्णपणे ठप्प झाली आहे. सिंधुदुर्गाच्या कणकवली तालुक्यामधल्या कोळोशी गावठण इथल्या नागरिकांचा ग्रामपंचायतीवरती घागर मोर्चा. सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्यामुळे गावकऱ्यांना नदीवरती जाण्याची वेळ आली आहे. सुट्टीच्या निमित्तानं गावी गेलेल्या चाकरमान्यांनी देखील नाराजी व्यक्त केली. गोंदियाच्या गोरेगावमधल्या पालेवाडा इथल्या पाण्याच्या टाकीवरती चढून शेतकऱ्यानं शोले स्टाईल आंदोलन केलंय. महसुलाच्या नोंदीमधून 1.67 हेक्टरची शेतजमीन कमी केल्याचा या शेतकऱ्याचा आरोप आहे. तर जोपर्यंत रेकॉर्डवरती जागा देणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची शेतकऱ्याची भूमिका. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये 1 जूनला हिंगोलीमध्ये महामोर्चा. कृती समितीच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन. आंबेडकरी कार्यकर्त्यांची मोर्चा संदर्भातली बैठक पार पडली. नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेमधून अनेक महिला अजूनही वंचित आहेत. जानेवारीपासून खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा न झाल्यामुळे संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलंय. मुंबईच्या वांद्रे परिसरामध्ये पश्चिम रेल्वेकडून अनधिकृत घरांवरती तोडक कारवाई. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला. पुढची बातमी आहे गोंदियामधली. गोंदियामध्ये 17 केंद्रांवरती मक्याच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 2000 क्विंटलपेक्षा जास्त मक्याची खरेदी झाली. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे पणन विभागाचं आवाहन. धान पिकाच्या सोबतच मका या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल आहे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये केळीच्या पिकाच्या लागवडीमध्ये मोठी घट. लागवड 3204 हेक्टरनं घटली आहे. यंदा केवळ 20768 हेक्टरवर केळीची लागवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.